जयेंद्र बोडके चिंचपाडा, अशोक वायले, अँडी शेट पाटील बोरदुल, राजू शेट गायकर आंबे या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलंय. त्या सर्व दानशूदात्यांचा आम्ही आमच्या कमिटीद्वारे आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचा आभार. तर डॉक्टर दिनेश पवार सर आमच्या व्यासपीठावरती आले, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल मोहनदादा फुलोरे यांना की आपल्या शुभाचे डॉक्टर दिनेश पवार यांचा सन्मान करायचा. मोहन फुलोरे या. सामना स्टार्ट, फायनल मॅच. पहिलाच बॉल, खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतोय. डॉट चेंडू फेकलाय. पहिला पप्पू पहिलं षटक फेकतो. 4 ओव्हरची लढत आहे. पडक्यांच्या आतिषबाजीने मेगा फायनल सामना सुरू होतोय. खरं तर 40+ हंगाम सुरू झाला आणि सध्या ही फायनल मॅच. बॉल हवेत परंतु थोडस क्षेत्ररक्षक दूर आहेत बाउंड्री लाईन वरती. जोपर्यंत मिडॉनला पोहोचते तोपर्यंत एक सिंगल घेतली. सिंगल अकाउंट ओपन केलंय. सलामीवीर ऍज ओपनर तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये तिसगाव संघाकडून 2 फलंदाज, 1 विकास आणि 9 सेकंडवरती बॅट्समन तुम्ही पाहतायत सत्यवान. धावसंख्या 1 स्कोर बोर्डवरती लागली आणि चांगला चेंडू. पप्पू चांगली गोलंदाजी करतोय. आउट स्विंग लेफ्ट हँड बॅट्समन साठी बॉल पडल्यानंतर बाहेर काढतोय. चांगली गोलंदाजी पप्पूच्या माध्यमातून, ज्यानं या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट थर्ड अंपायर. तिसरे पंच. चला तिसरे पंच. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आहे आणि आपण आता तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. स्ट्राईक सत्यवान आहे. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आलं. तिसरे पंच जगदीश दूधकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकनाथ शेट वाहिले नक्की त्यांच्याकडनं 1-1 किलो मच्छी आहे. नगर कोलंबी दोन्ही संघाला सुरमई 1 किलो आणि 1 किलो कोलंबी. रवी वाहिले आणि सोनू वाहिले यांच्यासाठी देखील मच्छी आहे आणि आमच्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपये आहेत. त्यांचा आभार व्यक्त करूया. अजून एक डॉट चेंडू. एकूण बॉल यावेळी चांगला फटका. लॉंग ऑफ स्विमर एका बाहेर. सत्यवान ठोकतोय षटकार. सत्यवानच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या एकूण आपण पाहतो षटकाराबरोबर टीमची टोटल 7 धावा. चांगला चेंडू. बॅटची एज. एक सिंगल घेणार की कंप्लीट केली. एक सिंगलच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाले पहिलं आणि टीमची टोटल धावा फलकावरती 8. डॉक्टर दिनेश पवार साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत आणि टीमची टोटल पहिल्या ओव्हरमध्ये 8. 4 षटकांची लढत. पप्पूचं षटक समाप्त झालंय. व्यासपीठावरती सन्मान केलं जातंय. डॉक्टर दिनेश पवार सरांचा सन्मान केलं जातंय. या स्पर्धेसाठी उपस्थिती त्यांनी दाखवली आहे. त्यांचं खरं तर
या ठिकाणी चला मेगा फायनल सामना आपण पाहतोय. धावसंख्या एकूण आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यात. चला वेळ घेऊ नका बालसंघ. पॉवर प्ले समाप्त झालेत. विखुरलेले क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. डावकुरा त्याच्या काढूसाठी 3 काढू ऑनसाइडला, ऑफसाइडला 2 काढू ठेवलेत. 1 नंबर सेकंड क्लिंग बॉल विकेट मिळतीये महत्वाची आणि या मॅचची गोल्डन विकेट. सत्यवान बॅक टू द डगआउट. सत्यवान बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा राजू. यावेळीचा बॉल चांगला फटका देखील आहे आणि आल्या आल्या प्रहार केला बॉलला. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय चौकार आणि चौकाराबरोबर टीमची टोटल 12 या धावसंख्या होती. धावसंख्या 12. टोटल स्कोर आमचे स्कोरर्स सांगतायत कारण ही मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट. मेगा फायनल मॅच कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त मलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त 40+ क्रिकेट संघ वसारगाव आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. श्रद्धांजली चषक पहिलं प्राइज 15,000, सेकंड प्राइज 10,000. केवळ 8 संघ होते आणि आज त्या 8 संघातनं 2 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलेत. विकाससाठी चांगला बॉल पडल्यानंतर फलंदाज बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. राजू आहे सेकंडला काढू. सलामीवीर विकास एका बाजूला आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला राजू ज्यानं 3 चेंडू मध्ये फक्त 4 धाबेचं योगदान दिलंय आणि धावफलकावरती 12 धाबा लागले. 10 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बॉल आवेते शॉट एक्स्ट्रा कव्हरला काढू तैनात. विकेट मिळेल. राजू बॅक टू द डगआउट. धक्का लागतो दुसरा तिसगाव संघाला. तर रविदादा मडवी यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत स्पर्धेच्या वतीनं श्रद्धांजली चषकाच्या वतीनं. या ओव्हरमध्ये चांगले षटक फेकलंय रवीनं. शेवटचा अंतिम बॉल. चांगला चेंडू. डॉटची समाप्ती. ओव्हर समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाले. स्कोर बोर्डवरती 12 धावा आणि गडीबाद झाले ते 2 गडीबाद 12 तिसगाव संघ.
ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो आणि घरी बसून देखील बरेच सारे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. बाल संघ विरुद्ध तिसगाव संघ ही 40+ मेगा फायनलची सामना मैदानामध्ये पाहायला मिळते. तर विकेट मिळाली. पहिला बॉल बत्ती आणि धक्का लागतो. तिसरा विकास माघारी परतलाय. ज्या विकासनं गेल्या 2 मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली तो विकास मात्र या मॅच मध्ये जास्त काही चांगली कामगिरी करू शकला नाहीये. 2 चेंडू फेकले, 1ही धाव नाहीये आणि ते विकेट प्राप्त केली आहे या मॅच मध्ये. बॅट्समन नवीन सेकंड वरती येतोय. गुरु आलाय. गणेशचं षटक पुन्हाच तिसरं पाहायला मिळतंय. स्कोर अद्याप आपण पाहिलं तर केवळ 12 वरती आहे. 14 चेंडू समाप्त झालेत आणि केवळ धावा लागलेत. तर स्कोर बोर्डवरती तिसगाव संघाच्या 12 च्या संघाला सुरुवातीपासून चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आज अजून एक विकेट प्राप्त केली गणेशनं. अगदी चांगलं विकेट, चांगली गोलंदाजी करतोय. बॅट्समन संदीप मैदानाच्या आतमध्ये येतो. नवीन बॅट्समन सहाव्या क्रमांकाचा संदीप आलाय. तर स्ट्रायकिंग वरती या ओव्हर मध्ये 3 बॉल फेकलेत. गणेशनं 2 विकेट प्राप्त केलेत. आता येणारा बॉल त्याच्यासाठी फार महत्वाचा असेल कारण 2 बॉल 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत. हॅट्रिक बॉल. बॅक साइडला क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू. अगदी वेगानं सीमारेषा बाहेर येतो. शानदार चौकार. बऱ्याच टाइम नंतर हा चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल 4 गडी बाद 16 धावा. 4 गडी बाद 16 रन स्कोरबोर्ड होती. पुन्हा एकदा गणेश. चांगला बॉल समोर खेळतात. ऑन साइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफील्ड झाली. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि दुसरी धाव कंप्लीट केली. 2 धाव्याने टीमची टोटल 18 वरती पोहोचली. तिसरं षटक मार्गस्थ असताना शांत क्रिकेट. जी अपेक्षा संघाकडून सुरुवातीच्या खेळाडूंकडून होती ती सुरुवातीला चांगली बॅटिंग झाली नाहीये. एक षटकार मात्र सत्यमच्या बॅट मधून आला. एक चौकार आपण पाहिला तर राजूनं ठोकला आणि आता संदीपने एक चौकार ठोकलाय. शेवटचा अंतिम बॉल. बॉल पुन्हा हवेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धाव्याने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. 20 धावा 3 षटक समाप्त आणि धावफलकावरती 3 षटकामध्ये केवळ 4 गडी बाद 20 धावा.
वाईटचा इशारा येतो पंचांकडून आणि नक्कीच धावसंख्या 21 शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय गोलंदाज अनिल आलाय. चांगला फटका समोर खेळतात ऑन साइडला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत इथे रन्स प्राप्त होत आहेत. 2 धावसंख्या 23-23 धावेभोवती पोहोचले. टोटल स्कोर नक्कीच चांगली स्पर्धा. श्रद्धांजली चषक वसारच्या ग्राउंडवरती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू बॉल हवेत विकेट प्राप्त करतायत. 5वी 5 धक्के लागले 23 धावसंख्येभोवती तिसगाव संघाला. धावसंख्या एकूण आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय परंतु इथे 1+1 2 धावा फ्री हिट देखील असेल या बॉलवरती. धावा या 2 धावा फटकावरती 25 रन्स 25 धावा लागलेत. एकनाथ दादा वायले खर तर मच्छीवाल्यांच्याकडून मच्छी आलेली आहेत जवळजवळ 4 बॅग. ही मच्छी देण्यात येईल दोन्ही संघाला 1-1 किलो कोलंबी आणि 1-1 किलो सुरमई म्हणजे अशा प्रकारे 4 किलो मच्छी दोन्ही संघांना देण्यात येणार आहे. त्यानंतर काहीशी राहिलेली रवी वायले आणि सोनू वायलेला त्यांच्यासाठी देखील वेगळं प्राइस आहे. टोटल 4 चेंडू फेकलेत या ओव्हर मध्ये. चांगला फटका चाललाय बॅक साइडला. शीतक्षक थोडे दूर आहेत तोपर्यंत रन्स प्राप्त होईल. डबल 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने टीमची टोटल 27 धावसंख्येभोवती 27 रन्स लागलेत. शेवटचं षटक आणि शेवटचं अंतिम बॉल टार्गेट सेट होणार फायनल मॅच मध्ये. बाल टीम समोर पाहायचं किती मोठं टार्गेट असेल. भाल विरुद्ध तिसगाव ही 40+ लढत. फटका बॅक साइडला पुन्हा क्षेत्रक्षक थोडे दूर आहेत लांबून येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 29 सत्र समाप्त होतो 29 वरती आणि याच दरम्यान मानेरे गावचे रमेश भोईर साहेबांचं आगमन झालंय. रमेश भोईर साहेब आपलं स्वागत आहे. मच्छीवाले या जबरजबर 6 बॅग आलेत. हेमंत वायले मच्छीवाल्यांचे सुपुत्र या ठिकाणी पोहोचलेत. दोन्ही संघाला 1-1 किलो मच्छी पोहोचलेली म्हणजे 1 किलो सुरमई 1 किलो कोलंबी.
तर नक्कीच चला सामना लगेच सुरू होईल. दोन्ही संघ तेसगाव संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. 30 धावेचं टार्गेट दिले मेगा फायनल मध्ये. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि प्रेक्षकांना माहितीसाठी खरं तर मेगा फायनल मॅच श्रद्धांजली चषकामधून हे दोन संघ 8 संघांचा समावेश होता आणि 8 संघातनं 2 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचले. ते म्हणजे एका बाजूला बाल 40+ संघ आणि दुसऱ्या बाजूला तिसगाव 40+. एकाच परिसरातले 2 संघ अर्थात मलंगडातले दोन्ही संघ आलेत फायनल मॅच मध्ये. चला पप्पूदा मॅच चालू करायची लगेच. पप्पू आणि हरेश टायकेंडला. पप्पू नो टायकेंडवरती हरेश सज्ज झालाय. 30 धावेचं टार्गेट उभं केलं आहे 24 बॉल मध्ये. बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला खरं तर मॅच मध्ये. कारण मेगा फायनल सामना कोण असेल या स्पर्धेतला चॅम्पियन आणि कोण असेल रनर अप. पहिलं प्राइस 15,000, दुसरं प्राइस 10,000. त्यामुळे लढत देखील तेवढीच मोठी दोन संघांमध्ये. मॅन ऑफ द सिरीज तुम्ही पाहता कूलर या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि शतकसाठी देखील ट्रॉफ्या देण्यात येणार आहेत. तर स्टार्ट होतो सामना. गोलंदाज तयार झाले. पहिलं पॉवर प्ले शतक घेऊन सत्यवानचा पहिला चेंडू पप्पून ढकललाय बॅकवर्ड स्पेलक रिझन मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली परंतु दुसरी धाव देखील कंप्लीट होती. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सुरुवात चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. पप्पून पहिला बॉलवरती 2 धावा घेत डावाला सुरुवात केली आणि धावा संख्या 2. सत्यवान गवली बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहतायत गोलंदाज. सत्यवान गवलीने स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग त्याने खूप चांगली केली आहे. पप्पू साठी चांगला बॉल. फुलटॉस होता. संधी तर मिळाली 1 धावेची. 1 धावेने टीमची टोटल धावपडकावरती लागले ते 3 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल ऑन सेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. डॉट चेंडूची समाप्ती. हेच करावं लागेल तिसगाव संघाला. कारण मॅच मध्ये धावा जास्त नाहीये. 24 बॉल मध्ये अवघ्या 30 धावेचं टार्गेट आहे. रन आणि धावांच्या मधलं जे अंतर, धावा आणि बॉल मधलं जे अंतर आहे ते फारसं नाहीये. त्यामुळे संघर्ष त्यांना करावा लागेल. चांगला बॉल. पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त करतायत. धावपडकावरती 4 धावा लागलेत. 7.50 ची सरासरी प्रतिषेधक गाठायची म्हणजे जवळजवळ 7.5च्या सरासरीनं धावसंख्या ते गाठायची टीम भाल संघाला सामना जिंकण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला तिसगाव संघाचं गोलंदाजी अटॅक देखील खूप चांगलं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सत्यवान गवली. चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा टॉस झालाय आणि फलंदाज इथे नक्कीच पाहतो बीट झालाय. डॉट चेंडूची समाप्ती. पहिले षटक मार्गस्थ असताना धाबा केवळ 4 लागलेत. स्कोर बोर्ड होती.
5 चेंडू 4 धावा, शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा इथे डॉट चेंडू. ओव्हर समाप्त पहिली आणि धावा केबल बाल संघाच्या 4 लागलेत. आता येणारे समीकरण 18 बॉल मध्ये 26 धावेची गरज आहे. जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील चांगली होणार आहे. प्रभाकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. राहिलेत 18 चेंडू आणि तर बनवायचे तर 26 धावा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला, कारण या स्पर्धेतनं चॅम्पियन्स अर्थात प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जर घरी घेऊन जायची असेल तर नक्की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. चला, तिसगाव संघ जास्त वेळ का घेत आहे आपण? फिल्डिंग परिवर्तन तुम्ही पाहतात. 5 फिल्डर बाउंड्री लाईन वरती तैनात केले गेलेत. एक आपण पाहतो लॉंग लेग बाउंड्री लाईन वरती एक खेळाडू ठेवण्यात आलेला आहे. एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेटला खेळाडू आहे. ऑन साइड मध्ये चांगला फटका. एक धाव तर कंप्लीट केली, सिंगल नाही ते धावपळकावरती धावा लागल्यात त्या 5. चला तर तिसरे पंच ऑब्जेक्शन पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आलाय. चला तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल जगदीश दूधकर. धावा संख्या एकूण आपण पाहतोय 5 धावा, 25 धावेची गरज 17 बॉल मध्ये. प्रभाकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे. फटका चांगला आहे, ठोकलाय. यावेळेस लॉंग लेगच्या वरनं सीमारेषा बाहेर, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. टीमची टोटल 6 ने पुढे चालली आहे. 11 होती. पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आणि षटकाराबरोबर टीमची टोटल 11 वरती पोहोचली. सिंगल घेतली आहे. धावा फटकावरती पुन्हा एकदा धावा 12 वरती पोहोचल्यात. बारा धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. तर नक्कीच इथे डॉट चेंडूची समाप्ती. राहुल भोरे यांचा सन्मान केला जातोय. आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहतात राहुल भोयर ज्यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेमध्ये संपूर्ण दिवसभर आमच्या सोबत समालोचन ज्याने केलंय त्यांचा सन्मान केला जातोय. काल पण होते. नक्कीच 2 दिवस या स्पर्धेला त्यांनी दिले, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर टीमची टोटल पाहतोय 12 वरती आहे. समीकरण जर पाहिलं तर आता उर्वरितचे समीकरण आहे 15 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा बॅक साइडला क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच ड्रॉप. कैचेस विन द मैचेस. पकड़ो जेल पकड़ो कैच जीतो मैच समीकरण क्रिकेट में होता है. और पाहायचं तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा कटाक्ष टाकावं लागेल की ही धाव कंप्लीट झाली की नाही. सर तिसरे पंच
नॉट आउट. रन्स कंप्लीट झाले. दोन धाबेनं टीम टोटल 14 वरती. राहिले 16 धावा. 14 चेंडू आणि 16 धावा. समीकरण पुन्हा एकदा आता बदललंय. मॅच मध्ये आपण पाहिलं पकड मजबूत झाली भाल संघाची. रमेश भोईर साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा उडवलाय बॅक साईडला बॉल. बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. धावा संख्या स्कोर बोर्डती लागते 16. 14 बॉल मध्ये आता 14 धाबीची गरज राहिले. 13 बॉल ओव्हर समाप्त झाले. ओके 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 ओव्हर समाप्त झाले. 12 चेंडू मध्ये आता पाहिजे 14 धावा. बारा चेंडू आणि आता धावांची गरज आहे 14. धावा संख्या 16 वरती पोहोचली आहे. चला तर जिंकण्यासाठी आता 12 मध्ये 14 ची गरज आहे. पप्पू ह्या स्ट्राईक एंड मध्ये खेळाडू. पप्पूने देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये नोंद दाखवलाय. 2 मॅच मध्ये त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत शेवटपर्यंत. बॅटची एज विकेट इम्पॉर्टंट या मॅच मधली गोल्डन विकेट. नक्कीच माघारी परततोय पप्पू. बॅक टू द डग आउट. रवी आलाय बॅट्समन. नवीन बॅट्समन. धावा संख्या आपण पाहतो धावपळकावरती 16. 14 धाबे 18 धाबा झाल्यात. फक्त 12 ची गरज आहे. राहिलेत बॉल शिल्लक किती 10 चेंडू मध्ये 12 ची गरज आहे. चांगला फटका मिड विकेट मध्ये अगदी वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकारात सामना खुला झालाय. खरं तर भाल संघाच्या बाजूनं फक्त 8 धावेची गरज आहे. धावपळकावरती धावा लागलेत 22. 8 धावेची गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत. बॉलपेक्षा धावा कमी राहिल्यात. त्यामुळे आता ही मॅच भाल संघाच्या बाजूने जास्त मजबूत झाली. बॉल चांगलाय चाललाय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने एक सिंगल प्राप्त केली. डबल साठी धावतायत आणि धावा देखील कंप्लीट झाले. 2 धावेने टीमची टोटल 24 होती. फक्त 6 धावा राहिलेत.
8 चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय आणि टोटल धावसंख्या 25. आता 8 बॉल मध्ये फक्त 5 राहिलेत. सामना पूर्णपणे खुला झालाय भारत संघाच्या बाजूने. 40 प्लेच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक जिंकलाय चॅम्पियन संघ गावदेवी 40 प्लस बाल संघ. अभिनंदन करूया संघाचं. हार्ड लक टीम 40 प्लस तिसगाव संघ ज्यांचा सेकंड क्रमांक तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला 8 संघांनी समावेश घेतला आणि त्याच्यातनं 6 संघांचा गाशा गुंडाळला.